सर्वात जास्त महत्त्वाची योजना म्हणजे आपले संजय राऊत जे सकाळी 9 वाजता मीडियासमोर येतात आणि आपलं गारणं मांडतात. हे महाराष्ट्रातील जनतेला हे न आवडणारा हे तो भोंगा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या महायुतीला फायदा झाला असेल. सर्वप्रथम तर मी मीरा भाईंदर शहरामध्ये आज 145 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता साहेब हे जवळजवळ 58,000 मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्याबद्दल त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि मीरा भाईंदर शहरामधील मतदारांचे मी आभार मानतो की तुम्ही हिंदुत्ववादी विचारांना आज प्राधान्य दिलं आणि त्यांना निवडून दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचे आभार मानतो. त्याचबरोबर 146 मध्ये आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक साहेब हे जवळजवळ 1,08,000 मताधिक्याने निवडून आलेत आणि त्यांनी विजयाचा चौकार मारला आहे. त्याबद्दल सुद्धा मी सरनाईक साहेबांचे आभार मानतो आणि मतदारांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ज्या बाहेरील शक्ती होत्या, नकारात्मक ज्या शक्ती होत्या त्यांच्यावरती मात करून ही निवडणूक त्यांच्या हातात घेऊन मतदारांनी आपली हा विजय संपादित केला आहे. त्यामुळे मी दोन्ही नरेंद्र मेहता साहेब असू देत किंवा सरनाईक साहेब या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर, की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये ही राणेंचे जवळ राणे समर्थक होते तुम्ही अगोदरही तिकडेही नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्रही विजयी झालेले, त्याबद्दल आपण काय सांगा? सर्वात जास्त आनंद एक राणे समर्थक म्हणून मला झालेला आहे. कारण गेले अनेक वर्ष मी राणे साहेबांच्या सानिध्यात मी काम केलेलं आहे. राणे साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे आणि एक कार्यकर्ता या नात्याने मला खूपच आनंद झालेला आहे. कारण ज्याप्रमाणे सिंधुदुर्गच्या जनतेने गेली अनेक वर्ष राणे साहेबांना साथ दिली होती, मध्यंतरी राणे साहेबांचा पराभव हा काही तिथल्याच कार्यकर्त्यांमुळे झाला होता, परंतु एक राणे साहेबांचं असलेलं सिंधुदुर्गाशी नातं आणि ते नातं हे कायम टिकावं म्हणून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी आज सिंधुदुर्गात जाऊन दोन्ही राणे साहेबांसाठी म्हणजे निलेश राणे साहेब असू देत किंवा नितेश राणे साहेब असू देत या दोन्ही साहेबांसाठी आम्ही अथक मेहनत घेतली आणि दोन्ही राणे साहेबांच्या सीट आल्यात, निवडून आलेत. त्याबद्दल सामान्य कार्यकर्ता म्हणून मला खरोखर आनंद होतो आहे. मी निलेश राणे साहेब त्याचबरोबर नितेश राणे साहेब या दोन्ही साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि सिंधुदुर्गातील मतदार जे खरोखरच म्हणजे असं म्हणतात की कोकणी माणूस हा एक भावनिक असतो किंवा एक शाळासारखा असतो. जरी वरून जरी काटेरी दिसला तर आतून तो भावनिक असतो आणि ह्या निवडणुकीत तो खऱ्या अर्थाने भावनिक झाला आहे आणि त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक वेळी भावनिक होऊन पण चालत नाही, काही वेळी तुम्ही विकासाला पण प्राधान्य दिलं पाहिजे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने विकासाला प्राधान्य दिलं आहे. आणि जे फेक नेरेटिव्ह होते म्हणजे निलेश राणे साहेबांच्या बाबतीत म्हणू की प्रत्येक वेळी ही दहशत चालणार नाही, राणे साहेबांची दहशत चालणार नाही, परंतु जे त्यांचं उद्दिष्ट होतं, ध्येय होतं, जे निलेश राणे साहेबांनी प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक वेळी जनतेला सांगितलं होतं की माझ्या हाती सत्ता देऊन बघा, माझा आमदार करून बघा, मी तुम्हाला 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने मतदारसंघ कसा असावा, ह्या मतदारसंघाचा आदर्श कसा ठेवावा इतर मतदारसंघांनी, आणि हे आव्हान जनतेला केलं होतं. आणि मला वाटतं त्या कुडाळ मालवणच्या जनतेने खऱ्या अर्थाने ते ते आव्हान ऐकलं आणि निलेश राणे साहेबांना जवळजवळ 8,000 ते 9,000 मताधिक्याने त्यांना निवडून दिले आहे. त्याबद्दल मी जनतेचे, सिंधुदुर्गातील आपल्या कोकणी माणसांचे मनापासून आभार मानतो आणि निलेश राणे साहेबांचं मी अभिनंदन करतो. नितेश राणे साहेबांबरोबर मी गेले अनेक वर्ष मी त्यांच्या कोर टीममध्ये असल्यामुळे आम्ही ग्रासरूटला त्यांचं काम करतो आणि सर्वांना माहिती होतं की यावेळी नितेश राणे साहेब चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. जवळजवळ 58,000च्या मताधिक्याने ते निवडून आलेत. नितेश राणे साहेबांनी
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विषय या महाराष्ट्रामध्ये हातात घेतला होता. काही तिथले आपले मतदार असतील त्यांना थोडंसं वाटलं असेल की हा विषय हा आमच्यासाठी नाही आहे, परंतु ह्या महाराष्ट्रातील जनतेला तो विषय आवडला होता. हिंदुत्वाचे विचार घेऊन आज नितेश राणे जे साहेब जे चालले होते ते तिथल्या सर्व मतदारांना तो आवडला होता आणि त्या विषयावरती आज खऱ्या अर्थाने विकासासाठी असेल किंवा हिंदुत्वासाठी असेल आज नितेश राणे साहेबांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि मतदारांनी चांगल्या मताधिक्याने नितेश राणे साहेबांना निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल मी नितेश राणे साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तिथल्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये ही महायुती सरकार, कोकणातही महायुती सरकार, खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी हा दुःख सरकार योग आहे का? 100% आहे. कुठल्याही एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर एखाद्या ज्या पक्षासाठी जो काम करतोय आणि ते जर सरकार येत असेल तर खूपच आनंद होईल आणि मला सामान्य कार्यकर्त्याला मला खूप आनंद झालेला आहे. मला फक्त एवढाच अपेक्षा आहे, या ठिकाणी आमचे लाडके आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील, ज्या ठिकाणी मी राहतोय, माझे जे कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी माझी एवढीच सरनाईक साहेबांकडून अपेक्षा आहे आणि नरेंद्र मेहता साहेब असतील, या दोघांकडून मला एवढीच अपेक्षा आहे. कारण मुंबईच्या वेशीवरती असलेले एक शहर आहे आणि त्या कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि त्या शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात, अनेक विचारांचे लोक राहतात. मराठी असतील किंवा आणखीन बाहेरून आलेले अनेक लोक असतील. ह्या सर्व विचारांच्या सर्व धर्मियांच्या लोकांना घेऊन पुढचं राजकारण ह्या दोघांनी आपल्या एका विचाराने करावं अशी माझी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा मीरा भाईंदरचा आता मी मराठा संघाचा कार्याध्यक्ष आहे, एक मराठा म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून या दोघांकडनं मला हीच एक माफक अपेक्षा आहे. या दोघांचे पण मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या येणाऱ्या पुन्हा महानगरपालिकेची जर निवडणूक असेल ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये हे दोन्ही समाज किंवा परप्रांतीय असतील किंवा इथले स्थानिक भूमिपुत्र असतील या सर्वांना घेऊन या दोघांनी पण चालावं अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. काय सांगा ही महायुती सरकार जे आता जनतेने ज्याला पोल दिलेला नक्की कोणकोणत्या मुद्द्यावरती आलं असं तुम्हाला असं वाटतं? गेली 2014 मध्ये सन्मान्य श्री फडणवीस साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री होते. 2014 ते 2019 त्यांनी चांगल्या प्रकारे सरकार हाताळलं आणि लोकाभिमुख असे निर्णय घेतले आणि मराठा समाजासाठी पण त्यांनी खूप चांगलं निर्णय घेतले. परंतु 2019 मध्ये जी निवडणूक झाली आणि त्या 2019च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेने महायुतीला कौल दिला होता, परंतु आपण बघितलं असेल की काही अल्पसंतुष्ट नेत्यांमुळे हे महायुती सरकार येण्या अगोदरच हे दुसरं सरकार स्थापन झालं. परंतु काही गोष्टी या जनतेला आवडलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे हे जे पुन्हा 2.5 वर्षानंतर जे सरकार आलं त्या सरकारमध्ये आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री झाले. ह्या सरकारने जे लोकाभिमुख जे निर्णय घेतले, विकासाचं राजकारण असेल, त्याच्यानंतर काही योजना आल्या, त्या योजना सर्वात जास्त महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. ह्या योजनेमुळे ह्या योजनेचा फायदा ह्या आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील आपल्या भगिनींना झाला आणि मला वाटतं त्या सर्व योजनांच्या फायद्यामुळे आज हे आपलं सरकार आलेलं आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाची योजना म्हणजे आपले संजय राऊत जे सकाळी 9 वाजता मीडियासमोर येतात आणि आपलं गारणं मांडतात. हे महाराष्ट्रातील जनतेला हे न आवडणारा हे तो भोंगा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या महायुतीला फायदा झाला असेल, परंतु सगळ्यात मोठा हा भोंगा जास्तच वाजतोय. त्याचं काही जणांना हे आवडलेलं नाही आहे. महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे आणि मला वाटतं सुज्ञ मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून यापुढे आपल्याला कुठलं सरकार चांगलं न्याय देऊ शकतं,
त्याचबरोबर चांगल्या योजना आणू शकतात आणि ह्या आलेल्या योजना ह्या नुसत्या पेपरवरती न राहता ह्या कशा प्रकारे ह्या त्या योजनांची अंमलबजावणी होऊ शकते हे फक्त हेच सरकार करू शकतं। आणि मला वाटतं म्हणूनच ह्या सरकारला पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलं आहे। त्याच्यामध्ये मराठा फॅक्टर राहिलेला आहे। मला वाटतं मराठा समाजाने 100% महायुतीला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे मराठवाडा असू देत, पश्चिम महाराष्ट्र असू देत, कोकण असू देत, या सर्व मराठ्यांनी 100% महायुतीला सहकार्य केलेलं आहे। आणि म्हणूनच आज आपण जो निकाल बघताय, आज एकतर्फी निकाल जो लागलाय या सर्व ह्या फॅक्टरमुळे लागलेला आहे असं मला वाटतं। तुम्ही स्वतः मराठा समाजाचे म्हणता, तुम्ही सांगितलं की मराठा समाज हा महायुती सरकारच्या सोबत उभा राहिला त्यामुळे ही यश आहे, पण जे जरांगे आहेत मराठा समाजाचे नेतृत्व करणारे ते तर ह्या पूर्वीपासून विरोधच करत आले होते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, जरांगे साहेबांनी ज्यावेळी ह्या मराठा समाजाविषयी मराठा समाजाला आव्हान केलं होतं की आरक्षणाबाबतीत मला सहकार्य करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यावेळी मी स्वतः, आता मी मीरा भाईंदर मराठा संघाचा कार्याध्यक्ष आहे, आम्ही सर्व मराठा समाजाचे लोक मीरा भाईंदरमध्ये शहरामध्ये सर्वपक्षीय लोकांना घेऊन आम्ही मराठा समाजाचं काम करतो। ज्यावेळी आमचं ध्येय उद्दिष्ट एक असतं की मराठा समाजासाठी काम करणं, त्यावेळी आम्ही कुठलाही पक्ष हा बाजूला ठेवून आम्ही मराठा समाजासाठी काम करत असतो। अशा वेळी त्यांनी ज्यावेळी आवाहन केलं त्या मीरा भाईंदर मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मनोज जरांगेंना सहकार्य केलं होतं आणि त्यांना पाठिंबा दिला होता की आपला जो गोरगरीब वंचित जो मराठा समाजाचा जो म्हणजे जो हे आहे आपला कुटुंब आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही मनोज जरांगे यांच्या 100% पाठीशी उभे होतो। आणि कालांतराने ज्यावेळी मनोज जरांगेंनी आपली भूमिका ज्यावेळी बदलत गेले त्यावेळी कुठेतरी असं वाटलं की ह्याला कुठेतरी राजकीय रंग लागत चाललाय आणि त्याच्यामुळे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जो महाराष्ट्र मुलूक आहे हा मराठा समाजाला घेऊन चालणारा मुलूक आहे। मराठा समाज हा इतर समाजाला घेऊन चालणारा हा मुलूक आहे। त्याच्यामुळे कुठेतरी वाटलं की इथे कुठेतरी राजकीय रंग लागतोय आणि ज्यावेळी त्यांच्या मागण्या बदलत गेल्या, सुरुवातीला मागणी होती की आम्हाला आरक्षण मिळावं, 56 मोर्चे निघाले, प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची, प्रत्येक मराठा समाजाच्या कुटुंबातली, प्रत्येक मराठा समाजातल्या घरातली एकच मागणी होती की मराठा समाजासाठी हे आरक्षण मिळावं। त्याच्यानंतर ही मागणी हळूहळू मनोज जरांगेंनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी पुढे आणली। आम्ही बोललो काही हरकत नाही, परंतु त्याच्यानंतर त्यांची मागणी बदलत गेली। त्यानंतर सरसकट हा विषय आला, त्याच्यानंतर सगळे सोयरे हा विषय आला। आता महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांत आहेत, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, ज्या प्रांतातून मी स्वतः येतो। आता कोकणामध्ये मराठा समाज हा कुणबी हा आमच्याकडे दाखलेच नाही आहेत, त्याच्यामुळे ओबीसीमध्ये कसं आरक्षण मिळणार हा प्रश्नचिन्ह होता। तरी पण आम्ही मनोज जरांगे साहेबांना सपोर्ट करत होतो, परंतु ज्यावेळी त्यांचं राजकीय फडणवीस साहेबांना नावं ठेवणं, फडणवीस त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना नावं ठेवणं, महायुती सरकार नावं ठेवणं आणि महाविकास आघाडीच्या बाजूने थोडंसं झुकत जाणं हा कुठेतरी एक राजकीय रंग लागत असल्यामुळे आम्ही कुठेतरी थोडंसं आम्हाला खंत होती। आणि मला वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही निकाल बघताय की मराठवाड्यातून सुद्धा मराठ्यांनी महायुतीलाच सपोर्ट केलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रातून पण मराठ्यांनी महायुतीला सपोर्ट केलेला आहे, कोकणातून तर मला वाटतं 100% मराठ्यांनी, जे जिथून कुणबी हे प्रमाणपत्र हे मिळूच शकत नाही, तिथे क्षत्रिय मराठी असतील कोकणामध्ये, या सर्वांनी आज महायुतीला सपोर्ट केलेला आहे। आमची हीच अपेक्षा आहे की मनोज जरांगे साहेबांनी सरकारसोबत राहून, आज जे सरकार कोणी मुख्यमंत्री होईल त्या सरकारसोबत राहून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, कोणाचंही न ऐकता, कुठल्याही राजकीय पक्षाचं न ऐकता खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा न्याय कसा मिळेल ह्या बाबतीत चर्चा करावी। जिल्ह्यामध्ये समन्वयक आहेत,
आज मराठा समाजाची भूमिका घेताना मनोज जरांगे भूमिका घेतात, कदाचित तिथल्या लोकल विचारांना घेऊन ते भूमिका घेत असतील, परंतु माझं एक त्यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे समन्वयक आहे, या अगोदरचे समन्वयक होते, त्यांना विचारात घेऊन मराठा समाजाची भूमिका पुढे काय असावी हा त्यांनी विचार करावा आणि त्यांच्याशी चर्चा करून नंतर पुढचा निर्णय घ्यावा. मला वाटतं, मला विश्वास आहे आज जे येणारे सरकार आहे हे नक्कीच या अगोदर सुद्धा मराठ्यांना न्याय दिलाय आणि यापुढे मराठ्यांना न्याय देईल.